मानवत शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये बारहाते गल्लीतील मिरगीन पाणी टाकी परिसराचं सुशोभीकरणाच्या कामाचं उद्घाटन डॉक्टर अंकुश लाड यांच्या हस्ते 7 एप्रिल 2025 रोजी करण्यात आलंय। या परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची ही मागणी होती। या परिसरातील मोकळ्या जागेच्या ठिकाणी मजबूत सुरक्षा भिंत, लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक बसवण्याची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे। या परिसरात घाणीचं साम्राज्य होतं। मोकाट जनावरे, अस्वच्छता, अंधारामुळे नागरिक त्रस्त होते। त्यामुळे या ठिकाणी गार्डन आणि कंपाऊंड वॉल ही नागरिकांची मागणी पूर्ण होते। या कार्यक्रमासाठी गणेश कुमावत, विनोद रहाटे, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर मोरे, ॲडव्होकेट अनिरुद्ध पांडे, दत्ता चौधरी, मोहन लाड, ज्येष्ठ पत्रकार मोहन बारहाते, रंगनाथराव बारहाते, पप्पू बारहाते, अशोकभाऊ बारहाते, श्रीधर कोकर, आजमभाई कुरेशी, राफिक कुरेशी, हरुण कुरेशी, प्रल्हाद लाड, केशव दहे, प्रमोद राठोड, बालाजी गिराम, मोहन राजपूत, महादू पानझडे, बबन पानझडे, नरेंद्र कुमावत यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती। महाराष्ट्र न्यूजसाठी विलास पाटील, मानवत, परभणी। उत्तर कोरेगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारानं लोकशाही सहभागाचा नवा आदर्श उभा केलाय। आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या पुढाकारानं वाठार स्टेशन येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयामध्ये पार पडलेल्या या दरबारामध्ये शेकडो नागरिकांनी हजेरी लावली। या विशेष जनता दरबारामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। नागरिकांकडून आलेल्या एकूण 110 अर्जांपैकी 80% अर्जांवर तात्काळ निर्णय घेण्यात आलाय। ही या उपक्रमाची मोठी यशोगाथा ठरली आहे। अर्ज वाचून त्यावर लगेच कृती केल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं। जनता दरबारामध्ये उपस्थित नागरिकांनी पाणी, रस्ते, वीज, शेतकरी योजनांसह विविध समस्यांकडे लक्ष वेधलं। यावर अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करून निर्णय दिले। यामुळे शासकीय यंत्रणांबद्दलचा विश्वास वाढल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली। यावेळी भाषण करताना आमदार सचिन कांबळे पाटील यांनी विरोधकांवर घणाघात केलाय। ते म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून तेच लोक सत्तेत होते, 15 वर्ष आमदार होते, मंत्रिपदही मिळालं, पण त्या काळामध्ये त्यांनी संघर्ष समित्या काढल्या नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत। आता वयाच्या टप्प्यावर संघर्ष समिती काढून काही होणार नाही। तुम्ही लढा उभा करा, काम आम्ही करू। आमच्याकडे लोकांच्या समस्या सोडवण्याची तातडीची भावना आहे। त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून नव्या पिढीच्या नेतृत्वाचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत। उत्तर कोरेगावसारख्या ग्रामीण भागामध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन थेट जनतेसमोर येत असताना कार्यसंस्कृतीतील पारदर्शकतेची नवी पायाभरणी होते। हा दरबार केवळ समस्यांचे निवारण करणारा नव्हे, तर लोकशाहीला अधिक बळकटी देणारा उपक्रम ठरलाय। नागरिकांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं असून जनतेसाठी चालणारी सत्ता कशी असते याचा अनुभव आम्हाला मिळाला, असं मत अनेकांनी व्यक्त केलंय। एक मिनिट इकडे बघा।